चला मॅचला सुरुवात होते. जवळपास स्ट्राईक एंडला विचार केला अजय, तर नॉन स्ट्राईक एंडला नितीन अशी जोड केली. मैदानामध्ये रवाना झाले. कोशाणी संघाची गोलंदाजी मार्को रोशनला पाहतोय. अंबिवली संघाचा एक जबरदस्त गोलंदाज आहे. 10-12 पावलांचा रनअप आहे. कशा प्रकारे गोलंदाजी असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 4 षटकांचा सामना. पहिला चेंडू ब्लॉक होल्डमध्ये फेकला होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवला जातोय. 1 धाव इथे कोशाणी संघ अंकित करतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय. आणि कोशाणे संघासाठी एक कॅश प्राइज झालंय. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी आनंद हिलम यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. दोन्ही फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. दुसरा चेंडू आपण पाहतोय रोशनच्या माध्यमातून चांगला फटका. स्टेट ऑन द ड्राईव्ह. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव रोखू शकत नाहीये. थोडीशी फेकी खराब पाहिली तर इथे 2 धावा अंकित केल्या जातील. जवळपास 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात येतोय. मॅडन टी पॉवर प्लेचं षटक आहे. 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण नितीनला पाहतोय. 3 धावा. पुन्हा एकदा 10-12 पावलांचा रनअप आहे. इथे अक्रॉस द लाईन जबरदस्त फटका. आखून टप्प्याचा चेंडू होता आणि जबरदस्त षटकार. 6 धावांसाठी आलेला ब्रँडेड 6. थँक्यू डीजे. आणि जर का विचार केला तर मोठा फटका आला या चेंडूवरती अक्रॉस द लाईन. चांगला फटका. रोशनच्या मात्र गोलंदाजीची आता मात्र पिसं उपटायला सुरुवात केली. जवळपास 3 चेंडूंची फेक झाली. 9 धावा धावफलकावरती. मॅडन टी पॉवर प्लेचं षटक आहे आणि चांगली गोलंदाजी इथे करणं गरजेचं आहे. इथे मोठा फटका फसवलाय. पाहूया क्षेत्ररक्षक काय करेल. आणि जबरदस्त झेल फलंदाज आत्ता मात्र होईल बाद. नितीनच्या माध्यमातून एक जबरदस्त फटका आपण पाहिला. षटकार. आणि त्यानंतर मात्र त्याला चकवलं जात आहे. रोशनच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज प्रमोदला आपण पाहतोय. जवळपास कोशाणे संघाचा रोहिदास दादा यांची ही टीम एक जबरदस्त खेळी संघाकडे देखील आहे. जवळपास 4 चेंडूंचा खेळ इथे संपुष्टात आलाय. मॅडन टी पॉवर प्ले आहे. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी इथे मात्र कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते रोशनच्या माध्यमातून. इथे चांगला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज बाद होईल का. आणि फलंदाज होईल बाद. गेला 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या रोशनने. परंतु आता मात्र कमबॅकिंग गोलंदाजी. 2 चेंडूवर 2 महत्त्वाचे फलंदाज मैदानातून परतवलेत. आणि जवळपास षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मॅडन टी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना 3 चेंडूवरती 9 धावा खर्च केल्यात आणि जवळपास 5 चेंडूचा खेळ संपुष्टात आला आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. सचिन वाघमारे यांच्या माध्यमातून कॅप्टन्सी या टीमची. आंबिवली संघ मात्र सध्याच्या घडीला चांगला परफॉर्मन्स दाखवत असताना नाईट टुर्नामेंटमध्ये नक्कीच रोशन याची देखील चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला रवीला पाहतोय. इथे देखील चांगला चेंडू आहे. डॉट डिलिव्हरी. परंतु पंच आमच्याकडे वळून सांगतायत की हा वाईड चेंडू. एक अवांतर धाव येईल. एका धावेच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू अद्यापही शिल्लक असेल. स्ट्राईक एंडला जर का विचार केला तर रवीला पाहतोय. नवीन फलंदाज आहे माफी असावी अजय आहे स्ट्राईक एंडला. आणि जवळपास 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात मॅडन टी पॉवर प्लेचा षटक आहे शेवटचा. इथे चांगला फटका आहे. कार्पेट लेवलने लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न येतो परंतु स्वतःला रोखलंय. एका धावेच्या मदतीने धावफलक 11.
या धावसंख्येवरती आपण पाहतोय. चला स्पीड अप घ्या. तर गोलंदाजी मार्कवर दीपकला पाहतोय. दुसरं षटक मैदानामध्ये पाहतोय आणि धावफलकावर धावसंख्या 2 बाद 11 अशी धावसंख्या कोशावणी संघाची पाहतोय. चला पण जास्त वेळ देऊ नका. आजच्या दिवसातील फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना पाहतोय. गोलंदाजी मार्कवर किरण असेल, माफी असावी. चला जास्त वेळ घेऊ नका. आंबिवली संघ पुन्हा एकदा चांगला रनअप इथे पाहायला मिळतोय. इथे मोठा फटका स्टेट ऑन द ड्राईव्ह, लॉंगनच्या डोक्यावरून 1 बाउन्स सीमारच्या पलीकडे आले. धावफलक थोडंसं स्थिरावेल. जवळपास 15 या अंकावरती पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक मार्गस्थ आहे. एका चेंडूचा खेळ इथे संपुष्टात येतोय. उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. मिस टायमिंग शॉट. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि फंबल पाहतोय. झेल ड्रॉप झाले. इथे 2 धावा रोखू शकत नाहीये आणि झेल कोणाला सोडले तर अजयचा एक महत्त्वाचा फलंदाज. त्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता आणि चांगली इथे गोलंदाजी आहे. परंतु क्षेत्ररक्षकाने साथ देणं खूप महत्त्वाचं या सामन्यामध्ये. परंतु आंबिवली संघाने देखील चांगला कमबॅक करणं गरजेचं असेल. जवळपास 2 धावांच्या मदतीने 2 बाद 17 अशी धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा नक्कीच थोडंसं थांबवलंय स्वतःला. गोलंदाजीवर थोडासा अडथळा निर्माण होतोय. 17 धावा षटकातील शेवटचे अद्यापही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित असेल आंबिवली संघाला. कारण जर का विचार केला आंबिवली संघ देखील जबरदस्त पद्धतीने प्रॅक्टिसमध्ये आहे. मोठे मोठे फटके खेळण्यात माहीर असा सचिन आणि इथे कुठल्याही प्रकारची चुकी नसेल. फलंदाज अजय बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झाला रोहिदास. त्यांच्या माध्यमातून ही टीम एक चांगलं प्रयत्न करत असेल की चांगला स्कोर उभा असेल आणि नक्कीच त्याकडे देखील लक्ष देणं खूप महत्त्वाचं. रोहिदास यांना जवळपास 3 विकेट ते कोशाणे संघाचे मैदानातून परतलेत. नवीन फलंदाज रोहिदास मात्र स्ट्राईक एंडला पाहू शकाल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी जर का विचार केला किरणच्या माध्यमातून पहिला चेंडू चौकार आला. त्यानंतर दुहेरी धावा आणि तिसऱ्या चेंडूवरती कमबॅकिंग गोलंदाजी इथे अजयला परतावं लागलंय. चौथा चेंडू षटकातील. इथे चांगला फटका कार्पेटने चाललाय. नक्कीच लॉंगर मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव अंकित केली जाईल. एका धावीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवरती. दरम्यान इथे चांगला फटका आहे. फुल टॉस चेंडू होता. त्या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी खराब.
क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? आणि चेंडू सीमारेषा पलीकडे आलाय. हा चौकार. षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. स्ट्राईक एंडला रवीला पाहतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर किरणला पाहतोय आणि इथे मोठा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? मिस टायमिंग शॉट आणि आता कुठल्याही प्रकारची चुकी नसेल. फलंदाज रवी देखील बाद. चांगली गोलंदाजी इथे देखील पाहतोय. 11च्या सरासरीने पुढे वाटचाल करतोय. जवळपास कोशाणी संघ 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर दीपकला पाहतोय. हॅलो हॅलो. गणेश पार्टे, अतुल पवार आणि गणेश चौधरी आपण प्लीज इथं आलेले आहेत मान्यवर. तर आपण इथं स्टेजवरती येण्याची कृपा करावी. चला पंच सामना चालू करा. नक्कीच मान्यवरांनी इथे उपस्थित दाखवली तर नक्कीच या आयोजनाची शोभा वाढते. आणि आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. 2 षटकांच्या अंती 22 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवर दीपकला पाहतोय आणि इथे चांगला चेंडू हाताळतोय फलंदाज रोहित दास. आणि फलंदाज नक्कीच स्वतः क्रीज सोडतोय. पंचांना देखील समजलं नव्हतं की फलंदाज बाद आहे की काय, परंतु ही खेळाडू वृत्ती आपण या मैदानामध्ये अनुभवतोय. रोहित दास बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय सुनील. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3रं षटक मार्गस्थ आहे. आणि जर का विचार केला तर 11च्या सरासरीने धावसंख्या मात्र पुढे सरसावते. षटकातील शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज सुनील कशा प्रकारे आता पुढील वाटचाल करू शकेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. जवळपास 5 चेंडू या षटकातील शिल्लक असतील. पहिला चेंडू फेस करत असताना फलंदाज बाद झालाय रोहिदास. इथे देखील बॅटची लिडिंग एज आणि फलंदाज होईल बाद. वरती आपण पाहतोय कोशाणी संघाची. नवीन फलंदाज रोहितला पाहतोय. कशा प्रकारे चेंडू खेळून काढेल हे देखील पाहणं गरजेचं. 2 चेंडूवरती 2 विकेट. दीपक याच्या गोलंदाजीवर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पाहतोय. चांगली गोलंदाजी दीपकच्या माध्यमातून देखील. आणि आजच्या दिवसातील विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का?
हे चांगला चेंडू हाताळतोय, डॉट डिलिव्हरी. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी दीपकच्या माध्यमातून जवळपास आणि इथे मोठा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू निघून चाललाय. वन बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला जर का विचार केला तर रोहितला पाहू शकाल. हॅलो, आलेल्या सर्व संगणक हॅलो हॅलो हॅलो, आपण आम्हाला बोलवलात याबद्दल धन्यवाद. अरुणजी आणि या ठिकाणी अतुलजी पवार, गणेशजी पाटे यांना बोलवलात त्याबद्दल धन्यवाद. हॅलो. तर या दरम्यान आपण पाहतोय जवळपास 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 26 धावा ऑन द स्कोर कार्डला आपण पाहतोय. शेवटचं षटक मार्गस्थ असेल कोशाणी संघ. जर का विचार केला तर या 6 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 4च धावा फक्त जमवल्यात. षटकातील शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाजी मार्कवर जर का विचार केला, गोलंदाजी मार्कवर सागरला पाहतोय. स्ट्राईक एंड फलंदाज रोहन. 6 चेंडू धपलकावरती 26 धावा पाहतोय. या षटकाचा विचार केला तर 10+ धावा जमवणं गरजेचं असेल कोशाणी संघाला या षटकामध्ये. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी होईल. इथे देखील चांगला चेंडू अक्रॉस द लाईन. नक्कीच फाईनला मारायचा होता चेंडू. डॉट डिलिव्हरी इथे पाहायला मिळेल. शेवटची 5 चेंडू शिल्लक आहेत. 26 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलंय कोशाणे संघाचं. इथे देखील चांगला चेंडू. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. डॉट डिलिव्हरी इथे पाहतोय. चांगली गोलंदाजी सागर याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. शेवटचे 4 चेंडू आहेत आणि महत्त्वाचं षटक. ज्या षटकामध्ये धावा येण्याची खूपच गरज असते संघाला, त्या षटकामध्ये डॉट 2 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 4 चेंडू पाहूया. तिसरा चेंडू आणि इथे फाईन लेगला पुन्हा एकदा मारायचा होता परंतु पुन्हा एकदा बॅटचा चेंडूचा संपर्क नाहीये आणि पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट या षटकामध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी देखील सागरच्या माध्यमातून. जर का विचार केला रोहनला रोखलंय. अवघ्या 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय कोशाणे संघाच्या. इथे देखील पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. मेडन ओव्हर होईल का हे देखील पाहणं गरजेचं, कारण 4 चेंडू डॉट. इथे गोलंदाजी मार्कवर सागरला पाहतोय. चांगली गोलंदाजी. रोहनला इथे मात्र वारंवार चकवलं जातंय. इथे देखील पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा 5वा चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय जवळपास सागर याची. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल.
आणि पुन्हा एकदा शेवटचा चेंडू देखील डॉट. आणि या दरम्यान आपण आजच्या दिवसातील पहिलं मेडन ओव्हर पाहतोय ते देखील गोलंदाज सागर याच्या माध्यमातून. 27 धावसंख्येचं टार्गेट असेल. उर्वरित 24 चेंडू आणि 27 धावसंख्येचं टार्गेट आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय कोशाने संघ. आणि पंच जुना चेंडू इकडे लगेच फेकायचा आहे. चला दोन्ही फलंदाज लगेच मैदानाकडे पाठवा. आंबिवली संघ. चला जास्त वेळ घेऊ नका. सामना लगेच चालू करायचा. 24 चेंडू आणि जवळपास विजयासाठी 27 धावसंख्येचं टार्गेट आहे. स्ट्राईक एंड फलंदाज सचिनला पाहतोय. तर नॉन स्ट्राईक एंड फलंदाज रोशन पाहतोय आपण. अशी जोड केली मैदानामध्ये. 27 धावसंख्या इथे टार्गेट आहे आणि जवळपास त्या धावा रोखायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरला रवीला पाहतोय. 38 सर्कलचं नक्कीच फायदा उचलणं खूप गरजेचं असेल. सचिन सारखा एक महत्त्वाचा फलंदाज आंबिवली संघाचा स्ट्राईक एंडला पाहतोय, ज्याच्या बॅटमधून अनेक मोठे फटके येतात आणि ते जबरदस्त फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल का? आणि चेंडू अगदी सीमारेषा पलीकडे जातोय. चौकार. पहिला चेंडू आणि 4 धावा येतात. त्या दरम्यान आपण पाहतो दुसरा चेंडू. चांगला फायदा उचललाय. 23 धावसंख्येची गरज आहे. अद्यापही चांगला चेंडू इथे हाताळतोय. क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय पण तो एक धाव रोखू शकत नाहीये. बाईकच्या स्वरूपात इथे एक धाव अंकित केली जाईल. आंबिवलीच्या खात्यामध्ये 5 धावा धावफलकावरती. उर्वरित
जर का विचार केला तर 22 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज असेल विजयासाठी. म्हणजे प्रति चेंडूची सरासरी राखणं गरजेचं आहे. प्रति चेंडू मागे एक जरी धाव आली तरी सहजरीतीने विन होऊ शकतो आंबिवली संघ. अगदी लो स्कोरिंग मॅच पाहतोय. पहिली लो स्कोरिंग मॅच झाली ती डोनेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा डॉट चेंडू. तिन्ही चेंडू 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चार चेंडू झाले का? 4 चेंडू आणि धावफलकावरती 6 धावा पाहतोय. इथे देखील चांगला चेंडूला कटवलंय त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. आउटफील्ड थोडीशी खराब आहे. 2 धावा इथे अंकित केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल जवळपास 8 धावसंख्येवरती. मॅडंटी पॉवर प्लेचं षटक आहे. मोठा एक फटका आलाय परंतु एकेरी दुहेरीने काम चालतंय तर ते चालू ठेवलंय सचिनने. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतो. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. माफी असावी, शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. इथे देखील चांगला फटका. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी देखील खराब क्षेत्ररक्षण आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. पहिलं मॅडंटी पॉवर प्लेचं षटक संपुष्टात आले. धावफलकावर धावसंख्या 10 पाहतोय. आणि ते मोठा फटका खेळायचा होता. गोलंदाजी मार्कवर अजयला पाहतो. झेल होईल का? आणि फलंदाज होईल बाद. विचार केला तर 10 धावा धावफलकावरती पाहतोय. आणि यानंतर होणारा सामना असेल गौर कामत आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ खेळेल तो डोनेवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय. 10 धावा धावफलकावरती पाहतोय. आणि या ठिकाणी वाईड चेंडू हाताळला जातोय. गोलंदाजी मार्कवर अजयच्या माध्यमातून आपण पाहतोय. वाईड चेंडू 11 धावा धावफलकावरती पाहतोय. स्ट्रायकिंगला दीपकला पाहतोय. इथे बॅटची लिडिंग आहे. झेल होईल का? आणि पुन्हा एकदा फलंदाज होईल बाद.
चला DN दादा पवार थोडासा टेस्टशी संपर्क साधायचा आहे आपण. आणि या दरम्यान ट्रिपल उद्ध्वस्त होतोय, फलंदाज होईल बाद. थँक्यू डीजे. जर का विचार केला तर तिसऱ्या चेंडूवरती देखील फलंदाज बाद असेल. बॅक टू बॅक 3 महत्वाचे फलंदाज बाद झालेत. या दरम्यान आपण पाहतोय चांगला फटका त्या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने जवळपास 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चला डोनेवाडी आणि गौरगाम दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या. आणि या दरम्यान मोठा फटका सचिनच्या बॅट मधून आला हा षटकार. एकोणीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आणि या दरम्यान पुन्हा एकदा वाईड चेंडू. वीस धावा धावफलकावरती उर्वरित काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 धावसंख्येची गरज असेल. 7 धावा. इथे मोठा फटका आणि या दरम्यान आलेला हा दर्जेदार चौकार.
3 धावांची गरज असेल विजयासाठी. 12 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज असेल. आणि या दरम्यान पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी पाहतोय. 4 चेंडू आणि विजयासाठी अद्याप हे 2 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक एंडला सचिनला पाहतोय आणि या सामन्यानंतर दोन्ही पंचांनी थोडीसा डिस्कस करण्यासाठी बाहेर यायचंय. चला सामना चालू ठेवा. 2 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि इथे वाईड चेंडू. पुन्हा एकदा अवांतर धाव येईल. 26 धावा स्कोर लेवल. 26 धावा धावफलकावरती. 1 धावेची गरज असेल विजयासाठी. आणि पुन्हा एकदा इथे डॉट डिलिव्हरी पाहतोय. चांगली गोलंदाजी अजयच्या माध्यमातून. आणि या दरम्यान 1 धाव पूर्ण होते आणि आंबिवली संघ विन होतोय. दोन्ही पंचांना विनंती करतोय थोडंसं मैदानाच्या बाहेर या. थोडासा डिस्कस करण्यासाठी आपणास विनंती करतोय.